कच्च्या केळ्याचं उपवासासाठी छान खुसखुशीत थालीपीठ करायचं. चला. सर्वात आधी कच्च्या केळ्याला अशी उभी चीर देऊन त्याची सालं काढायची. थोडा जोर लागतोय पण सालं वेगळी होतात लगेच. हे केळं किसून घेऊयात. आता कच्ची केळी राजगिरा थालीपीठाकरता लागणारं साहित्य बघूयात. एका कच्च्या केळ्याचा किस घेतलाय, पाऊण वाटी राजगिरा पीठ, 3 चमचे ओलं खोबरं, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, लाल मिरची पूड, पाववाटी दही आणि मीठ. हे सर्व साहित्य एकत्र करून चांगलं मळून घ्यायचं. तुम्हाला जर आवडत असेल तर लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची पण तुम्ही घालू शकता. तवा गरम करत ठेवा. मी बिडाचा तवा वापरते. हे मळलेलं पीठ 5 मिनिटं झाकून ठेवायचं. आता मळलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन ओल्या कापडावर घ्यायचा आणि ओलसर हातानंच हा गोळा थापायचा आहे. गोळा पण छान थापून घेतलाय आणि त्याच्यामध्ये एक भोक करूयात म्हणजे हे थालीपीठ चांगलं शिजतं. पण थालीपीठावरती पण पातळ तुपाचे थोडे थेंब घालूयात आणि तव्यावर पण तूप पसरून घेऊयात. तर थालीपीठ घालून परत तूप सोडून जरा सोडून घेऊयात म्हणजे थालीपीठ खालून चिकटणार नाही. आता याच्यावर आपण झाकण ठेवून साधारण 3-4 मिनिटं शेकू दे. झाकण काढल्यावर केळ्याचा किस बघा किती मस्त उठून दिसतोय. आता याच्यावर पण तूप वरून घालूयात आणि थालीपीठाला पलटूयात. मस्त राजगिऱ्याचा मातकट सुगंध येतोय बघा. झाकण ठेवून या बाजूनही साधारण 3 मिनिटं शिजू देत. झाकण काढूयात. बघा आपलं कच्ची केळी आणि राजगिऱ्याचं खरपूस थालीपीठ तयार झालं. उपवास असला तरी आणि नसला तरी हे थालीपीठ मस्त खमंगच लागतं.